व्हॉइस क्लिअर आहे का सांगा. ओके, गुड. तर मी स्क्रीन प्रेझेंट करते. सगळ्यांकडे बुक आहेत. एव्हरीबडी हॅज अ बुक. ओपन युअर बुक. That is civics. We will going to learn civics. Today we will going to learn civics. Okay. पहिल्यांदा मी स्क्रीन प्रेझेंट करते. कॅन यू सी द स्क्रीन प्रॉपरली? सगळ्यांना स्क्रीन दिसतीये का? चॅट बॉक्स मध्ये सांगा एकदा. ओके, थँक्यू. तर व्हॉट इज मीन बाय सिविक्स? नागरिक शास्त्र, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्टन रूल्स अँड लॉज असतात, ते आपल्याला शिकायचे. म्हणजे जसं की कॉन्स्टिट्यूशन किंवा आपलं सिव्हिलायझेशन वगैरे कसं चालतं, किंवा आपल्या गव्हर्नमेंटने आपल्यासाठी कोणते कोणते रूल्स सेट केलेले आहेत किंवा नॉर्म सेट केलेले आहेत, ते आपण सिविक्स मध्ये शिकतो. ठीक आहे. सिविक्स मीन्स नागरिक शास्त्र. मराठीमध्ये काय म्हणतात सिविक्सला? नागरिक शास्त्र. तर हिस्ट्री सोबतच आपल्याला सिविक्स पण शिकणं जरुरी असतं. सो our today's chapter is introduction to our constitution. That is the first chapter we will going to learn, that is introduction to our constitution. म्हणजे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट बघायचा आहे, की म्हणजे व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, आणि ते कसं फॉर्म झालं, कॉन्स्टिट्यूशन कशाला म्हणतात, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट असतात, त्याचा मीनिंग काय, कॉन्स्टिट्यूशनचा मीनिंग काय, कुणाला माहितीये का? कुणी सांगेल का कॉन्स्टिट्यूशन मीन्स काय? येस, करेक्ट. कॉन्स्टिट्यूशन वॉज रिटन बाय बाबासाहेब आंबेडकर. पण त्याच्यासोबत अजून पण कॉन्स्टिट्यूशन जेव्हा फॉर्म होत होतं, तर त्या कमिटीमध्ये अजून पण बरेच लोक होते, है ना. तर ते आता आज आपल्याला बघायचंय. तर व्हॉट इज मीनिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन? कॉन्स्टिट्यूशन इज संविधान, नॉट राज्यकारभार. दॅट इज संविधान. ठीक आहे. लेट्स रिवाइज अ फ्यू थिंग्स. आता मी चॅप्टर रीड करते, तसं तसं तुम्हाला सेंटेन्स तुम्हाला पण त्याच्यासोबत रीड करायचंय. पहिले मी रीड करते आणि एक्सप्लेन करते. In the civics textbooks of the previous classes, we saw many reasons why rules are necessary in our lives. We follow norms and rules in order that the activities in the family, our school, our village or our city are carried out smoothly. तर लास्ट म्हणजे हे रिव्हिजन आहे, थोडंसं रिव्हिजन पार्ट आहे, की ह्याच्या आधीचे जे तुमचे सिविक्सचे टेक्स्ट बुक होते 6th स्टँडर्ड मध्ये, 5th मध्ये वगैरे, तुम्ही प्रिव्हियस क्लासेस मध्ये काय शिकलाय, की आपल्याला रूल्स का बरं नेसेसरी, नेसेसरी म्हणजे जरुरी, रूल म्हणजे काय, नियम. तर हे जे सगळे नियम ठेवलेले आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये, किंवा आपल्याला कसं बिहेव करायला पाहिजे सोशल लाईफ मध्ये, आपल्याला पब्लिक प्लेस मध्ये वगैरे कसं बिहेव करायला पाहिजे, ह्याच्यासाठी काही रूल्स असतात ना, गव्हर्नमेंटने काही रूल्स सेट करून ठेवलेले असतात. तर ते रूल्स का नेसेसरी आहेत, का जरुरी आहेत, आणि वी फॉलो नॉर्म्स अँड रूल्स in order that the activities in the family or school or village or city are carried out smoothly. तर हे रूल्स का जरुरी आहेत आपल्याला, की
आपल्या फॅमिलीमध्ये असो किंवा आपल्या स्कूलमध्ये, विलेजमध्ये किंवा सिटीमध्ये हे रूल्स आणि नॉर्म्स जर सेट केले तर सगळ्या ऍक्टिव्हिटीज स्मूथली चालाव्यात, म्हणजे इझिली सगळ्यांचं लाईफस्टाईल जे आहे ते इझिली चालावं म्हणून ह्या ऍक्टिव्हिटी नॉर्म्स आणि रूल्स सेट केलेले असतात. ठीक आहे. देअर आर नो रूल्स इन अ फॅमिली, हाऊएव्हर देअर आर नॉर्म्स अबाउट द बिहेवियर ऑफ मेंबर्स इन अ फॅमिली. म्हणजे फॅमिलीत असे काही रूल्स नसतात. जसे तुम्हाला स्कूलमध्ये किती रूल्स असतात की युनिफॉर्म घातलाच पाहिजे किंवा मग स्कूलला ह्या टायमिंगलाच आलं पाहिजे, स्कूलमध्ये गेल्यावर ह्या ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. इतक्या काही इतके नियम आपल्या घरी असतात का आपल्याला फॅमिलीमध्ये? नसतात. पण नियम रूल्स तर नसतात, पण नॉर्म्स जरूर असतात. आपल्या फॅमिलीमध्ये काही नॉर्म्स सेट केलेले असतात ना. नॉर्म्स म्हणजे काय? निकष. रूल्स म्हणजे नियम आणि नॉर्म्स म्हणजे काही निकष लावलेले असतात. म्हणजे की आपले पेरेंट जे आहेत, मोठे आहेत आपल्या घरातले, तर त्यांनी काही रूल्स सेट केलेले असतात ना, की खेळायला किती वाजता जायचंय किंवा घरी किती वाजता यायचंय, जेवण कुठल्या वेळेला झालं पाहिजे, अभ्यास. म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही रूल ब्रेक करू शकता, पण एवढं काय हार्ड अँड फास्ट नसतं. पण तरी पण आपल्या फॅमिलीमध्ये काही नॉर्म सेट केलेले असतात. रूल नसतात, पण नॉर्म सेट केलेले असतात की आपल्या फॅमिली मेंबरचं बिहेवियर कसं असलं पाहिजे वगैरे, असे नॉर्म सेट करून ठेवलेले असतात आपल्या पेरेंट्सनी. नेक्स्ट सेंटेन्स. देअर आर रूल्स इन अ स्कूल रिगार्डिंग ऍडमिशन, युनिफॉर्म अँड स्टडीज. डिफरंट कॉम्पिटिशन्स ऑल्सो हॅव देअर ओन रूल्स. म्हणजे स्कूलमध्ये आताच मी सांगितलं तुम्हाला की ऍडमिशन घ्यायची असेल तर ठराविक तुम्हाला प्रोसेस करायला लागते. ऍडमिशन फॉर्म सबमिट करावा लागतो, मग तुमचा TC वगैरे, मग तिथे त्या स्कूलचा जो युनिफॉर्म आहे तो तुम्हाला रोज घातला पाहिजे आणि त्यांचे जे स्टडीचे जे काही रूल्स आहेत ते फॉलो करायला पाहिजे. मग डिफरंट कॉम्पिटिशन्स ऑल्सो हॅव देअर ओन रूल्स. म्हणजे तुम्ही काही एखादी रनिंग कॉम्पिटिशन आहे किंवा बास्केटबॉल, कराटे, असं तुम्ही कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट केलं तर तिथले पण काही रूल्स असतात ना, तर ते तुम्हाला फॉलो करायला लागतात. द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अवर विलेज ऑर सिटी इज ऑल्सो कॅरीड आउट इन अकॉर्डन्स विथ रूल्स. म्हणजे आपल्या सिटीचं असेल किंवा विलेजचं, आपण सिटीमध्ये राहत असो, मोठ्या सिटीमध्ये असो किंवा छोट्याशा खेडेगावात राहत असो, विलेजमध्ये राहत असो, आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपला कारभार जो सांभाळायचा आहे त्यासाठी पण काही रूल्स जरुरी असतात. तो कारभार व्यवस्थित चालला पाहिजे आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, त्यासाठी पण काही म्हणजे काहीतरी रूल्स सेट केलेले असतात गव्हर्नमेंटने आणि ते जरुरी पण असतात. सिमिलरली द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अवर कंट्री इज कॅरीड आउट थ्रू अ सिस्टीम ऑफ रूल्स. सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे आपल्या कंट्रीचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, पहिले आपण पाहिलं फॅमिलीतलं, मग स्कूल मधलं, आपल्या विलेज मधलं जे असेल ऍडमिनिस्ट्रेशन, मग सिटी मधलं असेल, त्याचप्रमाणे आपल्या कंट्रीसाठी पण काहीतरी ऍडमिनिस्ट्रेशन पाहिजे ना. कंट्रीचा पण आपला कारभार सुरळीत चालला पाहिजे, त्यासाठी पण एक सिस्टीम असते, सिस्टीम ऑफ रूल्स असतात. कंट्रीचं ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित चालावं त्यासाठी, अकॉर्डिंगली चालावं त्यासाठी पण काहीतरी रूल्स सेट केलेले असतात. नेक्स्ट सेंटेन्स. द रूल्स रिगार्डिंग फॅमिली, स्कूल, विलेज और सिटी आर लिमिटेड इन नेचर, बट द रूल्स ऑफ और प्रोव्हिजन्स अबाउट द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री आर मच वायडर इन स्कोप. म्हणजे काय, आपल्या घरातले जे रूल आहेत किंवा स्कूलचे, विलेज, सिटीचे, हे लिमिटेड असतात. म्हणजे थोडेसेच रूल्स असतात, फार काही रूल्स फॉलो करायची गरज नसते. थोडेसे रूल्स, लिमिटेड इन नेचर म्हणजे काय, नेचर म्हणजे स्वरूप, थोड्या स्वरूपातच असतात, लिमिटेड असतात जे रूल्स असतात ते घरासाठी किंवा आपल्या, कारण आपलं गाव छोटंसं असतं किंवा सिटी छोटीशी आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड जे रूल्स असतात ते पण छोटे असतात. पण बट द रूल्स ऑफ और प्रोव्हिजन्स अबाउट द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री आर मच वायडर इन स्कोप. म्हणजे प्रोव्हिजन म्हणजे काय, तरतुदी, म्हणजे मराठीमध्ये तरतुदी, म्हणजे त्याचे जे काही रूल्स आणि नियम असतात किंवा निकष असतात ते मच वायडर इन स्कोप, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर असतात. मोठ्या प्रमाणात मोठे मोठे, एवढी मोठी कंट्री आपल्याला गव्हर्नमेंटला सांभाळायची आहे, म्हणजे मग तसे रूल्स पण तसे मोठे मोठे असणार ना, रूल्स पण खूप जास्त असणार. म्हणजे रूल्स आर इन वायडर इन स्कोप, रूल्स आर मच वायडर इन स्कोप. ठीक आहे, समजतं सगळ्यांना?
समजतंय? सांगितलेलं समजतंय? ओके, व्हेरी गुड. थँक्यू. डू यू विश टू आस्क द क्वेश्चन्स दॅट पझल्ड समीर अँड वंदना? म्हणजे आता मी तुम्हाला एक पॅराग्राफ शिकवला की आपल्या कंट्रीसाठी पण काहीतरी रूल्स असतात, जसे फॅमिली, विलेज, सिटी आणि स्कूल वगैरे साठी असतात, तसे कंट्रीसाठी पण काही रूल्स असतात. तर बघा, ह्याच्यामध्ये वंदनाला आणि समीरला काय प्रश्न पडलाय, तसंच तुम्हाला पडलाय का? ते काय म्हणतायत की वंदना आणि समीरला जसा क्वेश्चन त्यांच्या डोक्यात क्वेश्चन आलाय, तसं तुम्हाला पण येतोय का? वेन कॅन वी फाइंड ऑल द रूल्स अकॉर्डिंग टू विच द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री इज कॅरीड आउट? म्हणजे हे सगळे रूल्स आपल्याला कुठे पाहायला मिळतील? समीर आणि वंदनाला काय वाटते की एवढे सगळे रूल्स जर बनवलेत आपल्या कंट्रीसाठी, तर ते कुठे असतील, कुठे ठेवले असतील? हु मेक्स दोज रूल्स? हे रूल्स कोणी बनवले असतील? कोण बनवत असेल की आपल्या कंट्रीमध्ये काय झालं पाहिजे, सगळ्या आपल्या नागरिकांनी, म्हणजे आपण जे आहेत ना सगळे लोक, त्यांनी काय, सगळ्या पीपलनी कसं बिहेव करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे सगळे रूल कुठे लिहून ठेवले असतील आणि कोणी बनवले असतील? इज इट बाइंडिंग ऑन अस टू फॉलो देम? म्हणजे हे आपल्याला फॉलो करणं जरुरी आहे का सगळ्यांना? जे रूल्स बनवलेले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, ते जरुरी आहेत का सगळ्यांसाठी? असा प्रश्न पडलाय समीर आणि वंदनाला. सी वेदर यू फाइंड द आन्सर्स टू दिस क्वेश्चन इन द फॉलोइंग टेक्स्ट. म्हणजे हे जे क्वेश्चन पडलेत समीरला, ते आता खाली आपल्याला समजतील की हे काय असतं, हे रूल्स कुठे असतात, कोण बनवतं वगैरे, हे सगळं आपल्याला खाली हळूहळू समजेल. द मीनिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. मीनिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. संविधान जे म्हणतो आपण, त्याचं मीनिंग काय, म्हणजे नक्की काय संविधान म्हणजे काय ऍक्च्युली, ते बघायचं आपल्याला. द बुक इन विच ऑल द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री आर मेन्शन टुगेदर इन अ सिस्टमॅटिक वे इज कॉल्ड कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन मीन्स काय? द बुक, एक बुक आहे ते. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? एक मोठी बुक आहे. इन विच ऑल द प्रोव्हिजन्स, प्रोव्हिजन्स मीन्स काय? तरतुदी. म्हणजे हे जे काही नियम्स आहेत ना, नियम वगैरे आहेत ना, त्याला म्हणायचं प्रोव्हिजन्स, तरतुदी. रिगार्डिंग द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री. रिगार्डिंग म्हणजे कुणाच्या संदर्भात? आपल्या कंट्रीचा ऍडमिनिस्ट्रेशन, आपल्या राज्य, कंट्रीचा, देशाचा कारभार. देशाचा कारभार सांभाळ, प्रशासन असतं ना एक, देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे प्रशासन असतं, ते कंट्री आर मेन्शन टुगेदर इन अ सिस्टमॅटिक वे इज कॉल्ड कॉन्स्टिट्यूशन. आणि ते सगळे प्रशासनाचे जे रूल्स आहेत ते कुठे लिहून ठेवलेले असतात? ते एका बुक मध्ये लिहून ठेवलेले. आणि कसे लिहून ठेवलेत? एक सिस्टमॅटिक वे मध्ये, एक प्रॉपर वे मध्ये लिहून ठेवलेले. सिस्टमॅटिक म्हणजे काय? एक व्यवस्थितपणे, सिस्टमॅटिकली ते लिहून ठेवलेले एका बुक मध्ये, त्याला काय बोलायचं? कॉन्स्टिट्यूशन. द बुक इन विच ऑल द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री आर मेन्शन टुगेदर इन अ सिस्टमॅटिक वे इज कॉल्ड कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे एका बुक मध्ये आपल्या प्रशासना संदर्भात, आपल्या देशाच्या प्रशासनाच्या संदर्भात सगळ्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत, आणि एका सिस्टमॅटिक वे मध्ये, त्याला बोलायचं कॉन्स्टिट्यूशन. दिस मेक्स द कॉन्स्टिट्यूशन अ रिटन डॉक्युमेंट ऑफ द प्रोव्हिजन्स रिलेटेड टू द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री. त्याच्याने काय होतं? हे कॉन्स्टिट्यूशन कसं बनतं? रिटन डॉक्युमेंट. एक रिटन डॉक्युमेंट आहे, म्हणजे ते त्या बुक मध्ये लिहिलेलं आहे ना सगळं, म्हणून इट इज अ रिटन डॉक्युमेंट ऑफ द प्रोव्हिजन्स रिलेटेड टू द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री. रिटन डॉक्युमेंट आहे कशाचं? तर आपल्या कंट्रीच्या ऍडमिनिस्ट्रेशनचे सगळे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये. प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी, आपल्या कंट्रीच्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या सगळ्या तरतुदी त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. गव्हर्नमेंट इज इस्टॅब्लिश्ड बाय द रिप्रेझेंटेटिव्ह, बघा, इलेक्टेड बाय द पीपल. म्हणजे काय? गव्हर्नमेंट कसं बनतं? तर आपण इलेक्शन करतो ना, निवडणुका होतात, तुम्हाला माहिती असतील. तुमचे पेरेंट्स इलेक्शनसाठी जात असतील मत द्यायला, मग आपण सगळे मिळून, म्हणजे बाय द पीपल, आपण सगळे मिळून गव्हर्नमेंटला इलेक्ट करतो ना. गव्हर्नमेंट इज इस्टॅब्लिश्ड. इस्टॅब्लिश म्हणजे काय? स्थापन होते, म्हणजे बनते. गव्हर्नमेंट कसे बनते?
की एका रिप्रेझेंटेटिव्हला आपण इलेक्ट करतो, म्हणजे निवडून आणतो. सगळे मिळून आपण बाय द पीपल, म्हणजे आपण सगळे पीपल इलेक्ट करतो एका रिप्रेझेंटेटिव्हला. गव्हर्नमेंटचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो, एखाद्या पार्टीचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. म्हणजे थोडक्यात आपल्या क्लासमध्ये कसा मॉनिटर असतो तसा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी, म्हणजे एक मुख्य माणूस असतो की जो लोकांनी निवडून दिलेला असतो, इलेक्ट केलेला असतो. इट इज बाउंड टू कॅरी आउट द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. इट इज बाउंड टू कॅरी आउट द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री ॲज पर प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आपल्या संविधानामध्ये जे प्रोव्हिजन दिलेले आहेत, मी सांगितलं तुम्हाला, प्रोव्हिजन म्हणजे तरतुदी, नियम, जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये नियम दिलेले आहेत. तर आपला देशाचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून तो जो इलेक्ट केलेला रिप्रेझेंटेटिव्ह असतो तर त्याच्यावरती बाउंड, इट इज बाउंड टू कॅरी आउट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री ॲज पर प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर त्याला ते बाउंड म्हणजे बंधनकारक असतं. त्याच्यासाठी कंपल्सरी असतं की त्यांनी ते सगळे रूल प्रोव्हिजन जे दिलेले आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्या फॉलो करायच्यात. त्या रिप्रेझेंटेटिव्हला बंधनकारक आहे, म्हणजे इट इज बाउंड टू कॅरी आउट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री ॲज पर प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. The rules and provisions in the constitution are the basic or fundamental law of land. म्हणजे हे काय, कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे रूल्स आणि प्रोव्हिजन दिलेले आहेत ते काय आहे तर बेसिक आणि फंडामेंटल लॉ आहेत. बेसिक म्हणजे काय, मूलभूत, म्हणजे बेसिक और फंडामेंटल म्हणजे काय, मूलभूत, मूळचे, एकदम बेसिक लॉ करून ठेवलेले आहेत. लॉ ऑफ द लँड, लँडशी रिलेटेड या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बेसिक आणि फंडामेंटल लॉ करून ठेवलेले आहेत, रूल्स आणि प्रोव्हिजन्स बनवून ठेवलेले आहेत. व्हाईल मेकिंग लॉज द गव्हर्नमेंट इज बाउंड टू फॉलो द कॉन्स्टिट्यूशन. आणि अजून काही जेव्हा लॉज बनवायचे असतात गव्हर्नमेंटला तेव्हा त्यांना काय करायला लागतं, कॉन्स्टिट्यूशनला फॉलो करायला लागतं. म्हणजे हे संविधानात जे जे गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्या त्यांना फॉलो करूनच न्यू रूल्स बनवावे लागतात. नवीन काही लॉज बनवायचे असतील तर त्यांना ते कॉन्स्टिट्यूशन मधले दिलेले सगळे प्रोव्हिजन्स आणि रूल्स फॉलो करायला लागतात. इफ इट डज नॉट डू सो then the judiciary can declare those laws null and void or unconstitutional. If it does not so, म्हणजे आपण जर तसं केलं नाही, गव्हर्नमेंटने तसं जर नाही केलं, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मधले लॉ फॉलो नाही केले तर काय होतं, ज्युडिशियरी काय करते. ज्युडिशियरी म्हणजे काय, एक न्यायपालिका असते. म्हणजे कोर्टामध्ये कशी एक न्यायपालिका असते, कोर्टामध्ये असतात ना सगळे लॉयर असतात, जज असतात, मग त्यांना ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणतात, ज्युडिशियरी सिस्टीम म्हणतात. तर ती ज्युडिशियरी जी आहे ती काय करते, मग आपण जर गव्हर्नमेंटने रूल जर फॉलो नाही केले तर ते लॉज नल ऑर व्हाईड म्हणून सांगते, किंवा अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे असंविधानिक. अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ला धरून नाही आहेत, म्हणजे त्याच्या ऑपोजिट आहेत सगळे रूल्स. किंवा नल सांगते किंवा व्हॉइड सांगते. म्हणजे नल किंवा व्हॉइड म्हणजे ह्याचा काही मिनिंग नाहीये, हे निरर्थक आहेत. मराठीमध्ये प्रॉपर काय म्हणू शकतो आपण, हे लॉ निरर्थक आहेत, झिरो आहेत. म्हणजे जर आपण कॉन्स्टिट्यूशन फॉलो नाही केलं तर ते लॉ झिरो सांगते ज्युडिशियरी. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? समजतंय सब काय काय वर्ड्स आहेत, हार्ड वर्ड्स आहेत, त्याचे मिनिंग समजतात सगळ्यांना? हार्ड मिनिंग तुम्हाला लिहून ठेवायचे, जसं की ज्युडिशियरी आहे किंवा मग ऍडमिनिस्ट्रेशन, प्रोव्हिजन, हे वर्ड्स नंतर रीड करताना तुम्हाला मग इझी जाईल. प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन, प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी. कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय नियम आहेत ते आता आपल्याला बघायचे. द प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन आर अबाउट डिफरंट थिंग्स. वेगवेगळ्या गोष्टींवरती, डिफरंट थिंग्स वरती कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन्स बनवलेले आहेत, म्हणजे तरतुदी बनवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, सिटीजनशिप, द राईट ऑफ सिटीजन्स, द रिलेशनशिप बिटवीन सिटीजन्स अँड द स्टेट. म्हणजे सिटीजनशिप, नागरिकत्व, आपलं नागरिकत्व असतं ना, आपण भारतीय आहे, किंवा कोणी अमेरिकन असेल तर ते अमेरिकन आहेत. द राईट्स ऑफ सिटीजन म्हणजे आपले काय हक्क आहेत. राईट्स म्हणजे काय, आपले अधिकार, आपले हक्क.
सिटीजन म्हणजे आपण नागरिक आहेत ना ह्या देशाचे, तर आपले काय अधिकार आहेत? राईट्स ऑफ द सिटीजन्स, द रिलेशनशिप बिटवीन सिटीजन अँड द स्टेट. आपल्या स्टेटशी, आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये राहतो, आपल्या स्टेटचं आणि आपलं काय रिलेशन आहे? रिलेशनशिप बिटवीन सिटीजन्स अँड स्टेट. स्टेटमध्ये आणि आपल्यामध्ये काय रिलेशनशिप आहे? सब्जेक्ट ऑफ द लॉज टू बी मेड बाय गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने काही जर लॉज बनवले असतील तर ते कोणत्या विषयात, कोणत्या संदर्भात बनवलेले, त्याचे सब्जेक्ट. इलेक्शन्स म्हणजे निवडणुका, आपले जे इलेक्शन होतात दरवर्षी लोकसभेच्या, राज्यसभेच्या, तर त्या इलेक्शनचे काही कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन्स करून ठेवलेले आहेत. म्हणजे त्या सगळ्या तरतुदी लिहून ठेवलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं लिहून ठेवलेलं की कसं चाललं पाहिजे, आपल्या कंट्रीचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं व्हायला पाहिजे. त्यासाठी सिटीजनशिप असेल, राईट्स ऑफ द सिटीजन असतील, रिलेशनशिप बिटवीन सिटीजन अँड द स्टेट, सब्जेक्ट ऑफ द लॉज टू बी मेड बाय गव्हर्नमेंट, इलेक्शन्स, रेस्ट्रिक्शन ऑन द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट वरती जे रेस्ट्रिक्शन आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटनी काय काय नाही करायला पाहिजे, त्यांच्यावरती काय काय बंधन आहेत, ते पण त्याच्यामध्ये आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ज्युरिस्डिक्शन ऑफ द स्टेट, ETC. ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय? एक एरिया असतो, कार्यक्षेत्र, की महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र कुठपर्यंत आहे, महाराष्ट्राची बाउंड्री जितकी आहे तितकंच त्याचं कार्यक्षेत्र असणार आहे, म्हणजे तेवढ्याच एरियात त्यांनी काम करायचं ना, त्याला काय बोलतात? ज्युरिस्डिक्शन, म्हणजे कार्यक्षेत्र, आपल्या स्टेटचं कार्यक्षेत्र. ETC म्हणजे असे अजून बरेच काही, असे खूप काही सब्जेक्ट वरती कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन बनवून ठेवलेले. समजलं? म्हणजे आपण देशाचे नागरिक आहेत तर आपलं नागरिकत्व, आपले अधिकार, आपले सिटीजनचे, नागरिकांचं रिलेशनशिप आपल्या स्टेटशी, लॉ, आपले नियम जे बनवले त्याचे सब्जेक्ट काय आहेत, गव्हर्नमेंटनी जे लॉ बनवून ठेवले त्याचे सब्जेक्ट काय, निवडणुका आहेत, आपल्या गव्हर्नमेंटने काय काय नाही करायला पाहिजे, रेस्ट्रिक्शन कोणते आहेत गव्हर्नमेंटवर, आणि ज्युरिस्डिक्शन ऑफ स्टेट. ऑलमोस्ट ऑल कंट्रीज हॅव ऍक्सेप्टेड द प्रिन्सिपल ऑफ गव्हर्नन्स अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे सगळ्या ज्या कंट्रीज आहेत वेगवेगळ्या, जसं की इंडिया, अमेरिका, कॅनडा वगैरे, जे पण सगळ्या कंट्रीज आहेत, त्यांनी त्यांचे कॉन्स्टिट्यूशन आहेत ना, त्याच्या अकॉर्डिंगली ते काम करतात. त्यांचे काही प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे त्यांचे पण काहीतरी नियम, प्रिन्सिपल्स, तत्व ठरलेली आहेत, त्याच्याप्रमाणे ज्या त्या कंट्री, ऑलमोस्ट सगळ्या कंट्रीज ऍक्सेप्ट करतात, कॉन्स्टिट्यूशनला ऍक्सेप्ट केलेले सगळ्याच कंट्रीजनी. येट द नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ डिफरंट कंट्रीज इज डिफरंट. प्रत्येक कंट्रीचं कॉन्स्टिट्यूशनचं स्वरूप कसं आहे, नेचर म्हणजे काय, स्वरूप म्हणजे डिफरंट आहे ना, वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशन आहेत, वेगवेगळ्या कंट्रीचे वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशन आहेत, आणि त्याच्यामधले प्रोव्हिजन्स कसे वेगवेगळे आहेत. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, द नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ डिफरंट कंट्रीज इज डिफरंट. वेगवेगळ्या कंट्रीजचे कॉन्स्टिट्यूशन वेगळे वेगळे, त्याच्यामधले प्रोव्हिजन्स वेगळे वेगळे. देअर आर डिफरन्सेस ऑफ हिस्ट्री, सोशल स्ट्रक्चर, कल्चर, ट्रॅडिशन्स, ETC. का बरं हे सगळे का बरं डिफरंट आहेत, वेगवेगळ्या? इंडियाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तसं अमेरिकेचं नाहीये, का बरं? कारण की त्यांचं कल्चर वेगळं आहे, त्यांची वेगळी हिस्ट्री आहे. आपली हिस्ट्री कशी आहे, शिवाजी महाराज वगैरे सगळे राजे, मग त्याच्यानंतर हे बनलेलं आहे ना, आपण फ्रीडम फायटर होते, मग आपण स्वतंत्र झालो, नंतर आपल्याला फ्रीडम भेटलं, मग त्याच्यानुसार सगळं आपलं कॉन्स्टिट्यूशन बनलेलं आहे. तसं त्या कंट्रीची हिस्ट्री वेगळी आहे, सोशल स्ट्रक्चर वेगळं आहे, त्यांचं जे सोशल स्ट्रक्चर असतं म्हणजे सामाजिक, त्यांचं जे समाजातलं पब्लिक प्लेस मधलं स्ट्रक्चर आहे ते त्यांचे वेगळे वेगळे रूल आहेत. कल्चर वेगळं, तिकडचं कल्चर सगळं वेगळं, संस्कृती वेगळी तिकडची, ट्रॅडिशन्स वेगळ्या आहेत, म्हणजे परंपरा वेगळ्या आहेत ना तिकडच्या सगळ्या. इंडियन सारखं कल्चर अमेरिकेचं आहे का? नाहीये. त्यांचे ट्रॅडिशन्स, कल्चर, त्यांचे सगळे वेगळे वेगळे आहेत. म्हणून मग त्यांचे कॉन्स्टिट्यूशन पण वेगळे आपल्यापेक्षा. बिटवीन द कंट्रीज सिमिलरली देअर नीड्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑल्सो माइट बी डिफरंट. नीड्स अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, त्यांच्या गरजा पण वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यांना आपल्या ज्या गरजा आहेत, आपल्या भारतीय लोकांच्या जे नीड्स आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत ते त्यांचे नाही आहेत. गरजा आणि उद्दिष्टे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, उद्दिष्टे, म्हणजे त्यांचे गोल्स आणि आपले ध्येय आणि त्यांचे ध्येय वेगळे वेगळे आहेत. जसं की आपल्या गरजा आणि
त्यांच्या गरजा वेगळ्या वेगळ्या, त्यामुळे आपलं त्यांचं कॉन्स्टिट्यूशन पण वेगळं वेगळं. Each country tries to create a constitution that is not only suited to its needs and objective, but also in tune with its distinct nature. म्हणजे सगळ्या कंट्रीचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते काय ट्राय करतात की असं कॉन्स्टिट्यूशन बनवतात की ते त्यांच्या त्यांच्या कंट्रीमध्ये सूट झालं पाहिजे. फक्त गरजा आणि ऑब्जेक्टिव्ह, नीड्स अँड ऑब्जेक्टिव्हच नाही सूट झाले पाहिजेत, तर बाकीच्या पण गोष्टी आहेत, बाकीचे काही डिफरंट नेचर आहे ना त्यांच्या इथल्या लोकांचं, तर ते पण त्याच्याशी सूट झालं पाहिजे, त्या कॉन्स्टिट्यूशनला सूट झालं पाहिजे, असं ज्या त्या कंट्रीमध्ये कॉन्स्टिट्यूशन बनवलं गेलेलं आहे. Each country tries to create a constitution that is not only suited to its needs and objective, but also in tune with its distinct nature. Find out some information about constitution of any one country of your choice. हे तुमच्यासाठी एक छोटासा ऍक्टिव्हिटी आहे की तुम्हाला एखाद्या कंट्रीचं नेम, नेम ऑफ द कंट्री, इयर ऑफ मेकिंग द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे त्या कंट्रीचं नेम, कुठली एखादी कंट्री तुम्ही सिलेक्ट केली तर त्या कंट्रीचं कॉन्स्टिट्यूशन कोणत्या वर्षी झालेलं आहे, इयर ऑफ मेकिंग द कॉन्स्टिट्यूशन, कोणत्या वर्षी ते बनलेलं आहे, आणि 2 फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मधले कोणते पण 2 फीचर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तर तुम्ही क्युरिओसिटी म्हणून हे करायचंय, गुगल वरती सर्च करू शकता तुम्ही. Do you know the administration of the country like America and England is carried out as per their respective constitution? तर अमेरिकेचं आणि इंग्लंडचं कॉन्स्टिट्यूशन जसं असेल त्याप्रमाणे त्या कंट्रीचं ऍडमिनिस्ट्रेशन चालतं. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, कारभार, राज्यकारभार, मी सांगितलं तुम्हाला, तिथलं प्रशासन, तर ते त्यांच्याप्रमाणे चालतं. बट these two constitution are different. अमेरिकेचं डिफरंट आहे आणि इंग्लंडचं कॉन्स्टिट्यूशन डिफरंट आहे. द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स इन 1789. It is written constitution and has only 7 articles. Even after 225 years, the American government follows the same constitution. म्हणजे ते 1789 ला बनलं आणि त्याच्यामध्ये फक्त 7 आर्टिकल्स आहेत, म्हणजे 7 चॅप्टर आहेत त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आणि 225 इयर्स पासून तिथलं गव्हर्नमेंट तेच फॉलो करतं. इंग्लंड हॅज अ लॉंग हिस्ट्री ऑफ सेव्हरल सेंचुरीज. द रूल्स ऑफ रनिंग द कंट्री हेअर अँड फाउंड इन द फॉर्म ऑफ कन्व्हेन्शन्स, नॉर्म्स अँड ट्रॅडिशन्स. आणि इंग्लंडचं कसं आहे, तर इंग्लंडला लॉंग हिस्ट्री आहे, खूप सगळं म्हणजे सेव्हरल सेंचुरीज, खूप शतकांपासून, खूप वर्षांपासून त्यांची एक लॉंग हिस्ट्री आहे. मग त्याप्रमाणेच त्यांचं कॉन्स्टिट्यूशन बनलेलं आहे, त्यांच्या तिथल्या ट्रॅडिशन्स वगैरे त्याच्याप्रमाणे ते बनलेलं आहे. येट दे आर फॉलोड मेटिक्युलसली. द मॅग्ना कार्टा ऑफ 1215 marks the beginning of the development of the English Constitution. Even though there are certain written rules, the English Constitution is considered to be primarily unwritten. म्हणजे इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन जे इंग्लंडचं ते सुरुवातीला अनरिटन होतं, लिहिलेलं नव्हतं पहिले, नंतर त्यांनी सॉरी आवाज येतोय का सगळ्यांना? ओके ओके. नेसेसिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशनची गरज काय आपल्याला, नेसेसिटी म्हणजे काय, हे जरुरी काय, कॉन्स्टिट्यूशन का जरुरी आहे, आपल्या कंट्रीमध्ये कॉन्स्टिट्यूशन कशाला पाहिजे, नसलं तर काय होईल, कॉन्स्टिट्यूशनच जर नसतं तर काय झालं असतं, मग त्याची गरज काय आपल्याला कॉन्स्टिट्यूशनची, आपल्याला पाहिजे का कॉन्स्टिट्यूशन, आपल्या इंडियाचा सगळा कारभार आपल्या गव्हर्नमेंट चालवतं ना, तर त्याच्यासाठी जरुरी आहे का कॉन्स्टिट्यूशन, तर ते आता सांगतायत पुढे. There are several advantages of governing a country with the help of rules or provisions included in the constitution. There are several advantages म्हणजे त्याचे काही फायदे आहेत आपल्याला. कॉन्स्टिट्यूशन मधले गव्हर्नमेंट काय करतं,
कंट्री गव्हर्न करण्यासाठी, म्हणजे गव्हर्निंग अ कंट्री म्हणजे कंट्रीचा प्रशासन चालवण्यासाठी काहीतरी रूल्स आणि प्रोव्हिजन्स जे दिलेले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आपल्या संविधानामध्ये जे रूल्स आणि जे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत त्याच्यामुळे सरकारला आपल्या फायदा होतो. तर कसा होतो? गव्हर्नमेंट हॅज टू फंक्शन विद इन द सेट ऑफ रूल्स. गव्हर्नमेंट काय करतं? फंक्शन विद इन द सेट ऑफ रूल्स. मग गव्हर्नमेंटला काय करावं लागतं की ते जे रूल्स दिलेले आहेत त्याच्यामध्येच त्याला फंक्शन करावं लागतं, त्याच्यामध्येच काम करायला लागतं, कार्य करायला लागतं गव्हर्नमेंटला, जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये रूल्स बनवून ठेवलेले. त्याच्यामुळे काय होतं? दिस रिड्युसेस द पॉसिबिलिटी ऑफ द मिसयूज ऑफ द पॉवर अँड ऑथॉरिटी दे हॅव बीन गिवन. गव्हर्नमेंटला काय असतात? पॉवर दिलेली असते ना. आता आपलं गव्हर्नमेंट कोण आहे? बीजेपी आहे, मोदी आहे, त्यांच्याकडे खूप सगळ्या पॉवर्स आहेत आणि ऑथॉरिटी पण आहेत, अधिकार पण आहेत, पॉवर्स पण आहेत. तर त्याचा ते मिसयूज नाही करायला पाहिजे त्यांनी. माझ्याकडे पॉवर आहे म्हणून मी काही पण करू शकतो असं नाहीये ना. मग त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन मधले रूल्स त्यांना फॉलो करायला लागतात. त्याच्याने त्यांना खूप सगळी हेल्प होते. म्हणजे त्याचा मिसयूज होऊ नये, पॉवरचा मिसयूज होऊ नये. त्यांच्याकडे जी पॉवर आहे, जी ऑथॉरिटी, अधिकार आहेत त्यांच्याकडे, त्याचा मिसयूज होऊ नये आणि गव्हर्नमेंटचं फंक्शन पण व्यवस्थित चालावं म्हणून त्यांना ह्या सेट ऑफ रूल्स मध्ये काम करायला लागतं. A constitution includes the rights and freedoms of citizens. कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपले हक्क म्हणजे सिटीजन्स म्हणजे नागरिक, आपण जे आहेत, आपण नागरिक आहोत, सिटीजन्स ह्या कंट्रीचे. तर आपले राईट्स आणि फ्रीडम, आपले हक्क म्हणजे राईट्स म्हणजे काय? आपले हक्क, अधिकार काय, आणि स्वातंत्र्य, आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करायला फ्रीडम आहे, ते सुद्धा कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे. ते पण लिहून ठेवलेलं आहे की आपले हक्क कोणते आहेत आणि आपल्याला काय काय कराय, म्हणजे स्वातंत्र्य कुठे कुठे आपल्याला, आपण काय काय करू शकतो ते पण दिलेलं आहे. गव्हर्नमेंट कॅन नॉट टेक अवे दीज राईट्स. देअरफॉर पीपल्स राईट अँड फ्रीडम आर सेफगार्डेड. मग आपल्याला समजा राईट दिलेला आहे की आपण गणपती उत्सव सेलिब्रेट करतो, तो आपला अधिकार आहे. म्हणजे आपलं गणपती उत्सव चालू झाल्यापासून आपण, आता ह्या वर्षी तर नाही करत आपण कोरोनामुळे, पण दरवर्षी आपण समजा गणपती उत्सव साजरा करतो, तर तो आपला हक्क आहे. गणपती उत्सव साजरा करायचा आपला हक्क आहे आणि सरकारने पण आपल्याला फ्रीडम दिलेलं आहे, सगळ्या सिटीजन्सला फ्रीडम दिलेलं आहे. आपण सार्वजनिक गणपती बसवू शकतो आणि तो 10 दिवस सेलिब्रेट करू शकतो. त्यासाठी आपले हक्क आणि आपल्याला, आपले तो हक्क आहे बसवणं, गणपती बसवणं आपला हक्क आहे आणि गव्हर्नमेंटने पण आपल्याला तसं फ्रीडम दिलेलं आहे. तो गव्हर्नमेंट आपल्याला असं नाही म्हणू शकत नाही की तुम्ही हे करू शकत नाही, असं सांगू शकत नाही. त्याला काय बोलतात? राईट्स अँड फ्रीडम. म्हणून मग गव्हर्नमेंट, त्याच्यामुळे काय होतंय, कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून ठेवलेलं आहे की आपल्याला आपले अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं पाहिजे सगळ्या सिटीजन्सला. म्हणून मग गव्हर्नमेंट आपल्याकडून काढून घेऊ शकत नाही. टेक अवे म्हणजे काय? गव्हर्नमेंट कॅन नॉट टेक अवे दीज राईट्स. गव्हर्नमेंट आपल्याकडून हे सगळे राईट्स, आपले अधिकार काढून घेऊ शकत नाही. देअरफॉर पीपल्स राईट अँड फ्रीडम आर सेफगार्डेड. म्हणून मग काय होतं, लोकांचं जे फ्रीडम आहे, आपले जे स्वातंत्र्य आणि हक्क आहेत, ते संरक्षित राहतात, सेफ राहतात. सेफगार्ड म्हणजे काय? सुरक्षित राहतात आपले सगळे अधिकार. कारण की कॉन्स्टिट्यूशन मध्ये तसं लिहून ठेवलेलं आहे आपल्याला कोणते कोणते अधिकार आहेत, कोणते कोणते फ्रीडम्स आहेत. रनिंग अ कंट्री ऍज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज द सेम ऍज इस्टॅब्लिशिंग द रूल्स ऑफ लॉ. म्हणजे कंट्री रन करायची, आपल्या गव्हर्नमेंटला आता कंट्री रन करायची, तर रनिंग अ कंट्री ऍज per the provisions of the constitution is same as establishing the rule of law. म्हणजे रूल ऑफ लॉ म्हणजे एक नियमांचा एक कायदे आहेत ना. लॉ म्हणजे काय? कायदा. हा जो कायदा करून ठेवला, ही कंट्री रन करायची ह्या प्रोव्हिजन नुसार, म्हणजे काय? हा एक कायदाच आहे असं त्यांनी सांगितलंय. हा एक लॉ आहे, रूल ऑफ लॉ आहे हा, ही कंट्री रन करणं सगळं कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितल्यानुसार. तर हे कशासारखं? इस्टॅब्लिश म्हणजे काय? स्थापन करणे. हे कसं करण्यासारखं आहे? तर रूल ऑफ लॉ फॉलो करण्यासारखं आहे कंट्री रन करायची म्हणजे. देन देअर इज नो स्कोप फॉर मिसयूज ऑफ पॉवर
और हाय हँडेड ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, तर पॉवरचा मिसयूज स्कोपच नाहीये. काही पॉवरचा सरकारकडे जी पॉवर आहे की ते सगळे त्यांच्याकडे जे सगळे अधिकार आहेत त्याचा मिसयूज करायचा प्रश्नच येत नाही. तिथे काही स्कोपच नाहीये त्यांना त्या पॉवरचा मिसयूज करायचा. कारण की ते सगळं कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिल्याप्रमाणे त्यांना सगळं करायचं असतं. ते जर नाही फॉलो केले तर त्यांना पण पनिशमेंट भेटते, गव्हर्नमेंटला पण. त्यामुळे मग मिसयूज करायचा प्रश्नच नाहीये. और हाय हँडेड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे पॉवरचा मिसयूज पण नाही करू शकत किंवा हाय हँडेड ॲडमिनिस्ट्रेशन. हाय हँडेड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, मनमानी कारभार. मनमानी कारभार म्हणजे जे ते मनाने काही नाही करू शकत, स्वतः डिसाईड करून नाही काय करू शकत. तर त्यांना जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लॉज दिलेले त्यानुसार त्यांना तसं बिहेव करायला लागतं. हाय हँडेड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ते मनमानी कारभार करू शकत नाहीत, त्यांची मर्जी तिथे नाही चालत. हे आज आमचं गव्हर्नमेंट आहे तर हे आम्ही जसं म्हणू तसंच होणार असं नाही चालत. त्याला काय म्हणतात, मनमानी कारभार म्हणजे हाय हँडेड ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांना ते कसं फॉलो करायला लागतं, जसं कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना फॉलो करायला लागतं. इफ अ कंट्री इज रन ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन द फेथ दॅट द कॉमन पीपल हॅव इन गव्हर्नमेंट इन्क्रीजेस. तर कंट्री जर आपली रन झाली कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितल्याप्रमाणे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याप्रमाणे जर कंट्री रन झाली तर लोकांचा फेथ म्हणजे काय, विश्वास. कॉमन पीपल म्हणजे आपण, कॉमन लोक, आपण सर्वसामान्य, आपण जे पीपल आहेत, नागरिक आहेत, त्यांचा विश्वास वाढतो गव्हर्नमेंटवरचा. इफ द कंट्री इज रन ॲज पर कॉन्स्टिट्यूशन द फेथ दॅट कॉमन पीपल हॅव इन द गव्हर्नमेंट इन्क्रीजेस. म्हणजे गव्हर्नमेंटवरचा विश्वास पण वाढतो लोकांचा. दे देन बिकेम कीन ऑन पार्टिसिपेटिंग इन द ऍक्टिव्हिटीज ऑफ द गव्हर्नमेंट. मग गव्हर्नमेंटच्या काय ऍक्टिव्हिटीज असतील तर कीन म्हणजे काय, उत्सुक. ते पण, त्यांना पण उत्सुकता वाटते. हे सगळे गव्हर्नमेंट पण कॉन्स्टिट्यूशन नुसार चालत असतं, मग लोकांचा पण त्यांच्या गव्हर्नमेंटवरचा विश्वास वाढतो. मग ते पण उत्सुक असतात, लोक पण उत्सुक असतात. गव्हर्नमेंटच्या काय ऍक्टिव्हिटीज असतील, जसं की आपलं स्वच्छता अभियान होतं, स्वच्छता अभियान वगैरे, किंवा प्लॅस्टिकचा यूज करायचा नाही, नो टू प्लॅस्टिक, किंवा मग असे जे गव्हर्नमेंट चालवतं ना ऍक्टिव्हिटीज, तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला लोकांना उत्सुकता वाटते, कीन असतात लोक. डेमोक्रेसी इज स्ट्रेंथन ड्यू टू द इन्क्रीज्ड पार्टिसिपेशन ऑफ द पीपल. डेमोक्रेसी म्हणजे काय, लोकशाही. डेमोक्रेसी मीन्स लोकशाही जी आहे ती कशामुळे मजबूत होते, स्ट्रेंथन म्हणजे काय, मजबूत. ड्यू टू इन्क्रीज पार्टिसिपेशन ऑफ द पीपल म्हणजे लोकांचा सहभाग वाढतो, लोक जास्त प्रमाणात भाग घेतात, त्याच्यामुळे आपली लोकशाही पण स्ट्रेंथन होते, मजबूत होते. आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे. आपण काय फॉलो करतो, डेमोक्रेसी फॉलो करतो. म्हणजे लोकांनी आपण सगळे मिळून आपलं गव्हर्नमेंट इलेक्ट करतो ना, इलेक्शन करून आपण आपल्या गव्हर्नमेंटला निवडून आणतो. म्हणून त्याला काय बोलतात, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. आपल्या इथली लोकशाही कशामुळे मजबूत होते, तर हे सगळं कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे प्रोव्हिजन दिलेत त्याच्यामुळे लोकांचा गव्हर्नमेंटवरचा विश्वास वाढतो, मग ते पण पार्टिसिपेट करतात सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, आणि मग आपली डेमोक्रेसी पण त्याच्यामुळे स्ट्रेंथन होते, म्हणजे मजबूत होते. कॉन्स्टिट्यूशन प्रेझेंट सम पॉलिटिकल आयडियाज बिफोर द कंट्री. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन काय करते, तर काही काही अशा पॉलिटिकल म्हणजे अशा राजकारणातले काही आयडियल्स, आदर्श कंट्री समोर ठेवते कॉन्स्टिट्यूशन. द नेशन इज ऑल्सो बाउंड टू ऍक्ट इन दॅट डायरेक्शन. आपलं जे नेशन आहे, आपली जी कंट्री, त्यांना सगळ्यांना त्याच्यानुसार त्या डायरेक्शननीच काम करायला लागतं, बंधनकारक असतं. बाउंड म्हणजे काय, त्यांच्यावरती ती सक्ती आहे की त्यांनी ते त्याच डायरेक्शननी काम केलं पाहिजे. पॉलिटिकल आयडियल जे आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं, प्रोव्हिजन्स, रूल्स, तसंच पॉलिटिकल आयडियल्स जे आहेत त्याच्यानुसार आपल्या नेशननी पण त्यानुसारच ऍक्ट केलं पाहिजे, त्या डायरेक्शन मध्येच काम केलं पाहिजे. इट क्रिएट्स अन अटमॉस्फिअर कंडक्टिव्ह टू अटेन वर्ल्ड पीस अँड सिक्युरिटी अँड प्रिझर्वेशन ऑफ द ह्युमन राईट्स. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे काय क्रिएट होतं, ऍटमॉस्फिअर
कंड्युसिव्ह टू अटेन वर्ल्ड पीस. कसं ऍटमॉस्फिअर म्हणजे काय? वातावरण. कसं वातावरण तयार होतं? कंड्युसिव्ह म्हणजे अनुकूल, म्हणजे योग्य. असं एक योग्य वातावरण तयार होतं आपल्या देशामध्ये टू अटेन वर्ल्ड पीस, म्हणजे देशातली जगातली शांतता आणि सुरक्षितता. सिक्युरिटी म्हणजे काय? सुरक्षितता, देशाची शांतता, सुरक्षितता आणि प्रिझर्वेशन ऑफ ह्युमन राईट्स, म्हणजे आपले जे मानवाचे हक्क आहेत ते पण सुरक्षित राहतात, जतन केले जातात. कशामुळे? तर हे कॉन्स्टिट्यूशन मधले रूल्स फॉलो केल्यामुळे. The nation is also bound to act in that direction. It creates atmosphere म्हणजे वातावरण, कंडिसिव्ह म्हणजे अनुकूल, अनुकूल वातावरण तयार होतं, म्हणजे योग्य आपलं वातावरण तयार होतं आपल्या वर्ल्डमध्ये, ज्याच्यानी जगामध्ये शांतता, सुरक्षितता आणि ह्युमन राईट्स म्हणजे माणसाच्या अधिकाराचं जतन केलं जातं. सगळे माणसाचे अधिकार सुरक्षित राहतात. आपण त्याच्या आधी पाहिलं की माणसाला फ्रीडम भेटतात, राईट्स भेटतात, ते सुरक्षित राहतात, जगामध्ये शांतता राहते, म्हणजे कुणी भांडत नाही. त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये असे काही रूल्स दिले, त्याच्यामुळे भांडणं होत नाही जगामध्ये. वर्ल्ड पीस म्हणजे जगामध्ये शांतता राहते, सुरक्षितता राहते. जर असे नियम नसते बनवून ठेवले तर रोज उठून लोक एकमेकांशी भांडले असते. पण आज कॉन्स्टिट्यूशन आहे, गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूशन नुसार चालते, त्याच्यामुळे सगळीकडे शांतता आहे. Since the Constitution also includes the list of citizens' duties, it fixes the responsibility of the citizens as well. म्हणजे since the Constitution also includes list of citizen duties. Duties म्हणजे काय? कर्तव्य. Citizens म्हणजे आपण, नागरिक. आपले पण काय कर्तव्य आहेत ना देशाच्या प्रती, आपल्या नेशनच्या, कंट्रीच्या प्रती आपले पण काही कर्तव्य आहेत. फक्त गव्हर्नमेंटच आहे का? फक्त गव्हर्नमेंटची ड्युटी आहे का की सगळं त्यांनी कॉन्स्टिट्यूशन नुसार काम केलं पाहिजे? आपल्या पण काही ड्युटीज आहेत. इट फिक्सेस द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सिटीजन ॲज वेल. म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूशन काय करतं? आपल्या पण ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत सिटीजनच्या, त्या पण फिक्स करतं. त्याच्याविषयी पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये सगळे रूल्स लिहून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळे प्रोव्हिजन्स बनवलेले आहेत. तर आपल्या नागरिकांना पण त्याच्यानुसार बिहेव करायला लागतं. आपल्या ड्युटीज काय आहेत, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, ते आपल्याला समजून घ्यायला लागतात. ठीक आहे, समजते सगळ्यांना? हळूहळू आपल्या तुम्ही परत एकदा रीड कराल तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. आणि हार्ड वर्ड आहे थोडेसे ह्याच्यामध्ये, ते तुम्ही नोट करून ठेवा. व्हॉट इज ऍडमिनिस्ट्रेशन? आता ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? मी तर तुम्हाला सांगितलं, ऍडमिनिस्ट्रेशनचा मिनिंग सांगितला. द वर्ड ऍडमिनिस्ट्रेशन मीन्स काय? प्रशासन. मिनिंग ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन इज प्रशासन. प्रशासन, पण आता प्रशासन म्हणजे काय नक्की? तर आपल्याला त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. व्हॉट इज ऍडमिनिस्ट्रेशन? तुम्ही आता बऱ्याच वेळा ऐकलं ऍडमिनिस्ट्रेशन, ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन, किंवा आपलं गव्हर्नमेंट कसं चालतं, तर त्याला काय बोलतो आपण? ऍडमिनिस्ट्रेशन. तर त्यांनी आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ब्रीफ मध्ये आपल्याला ते बघायचं आता. व्हॉट इज इन्क्लुडेड इन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री? आपल्या कंट्रीच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय काय इन्क्लूड आहे, म्हणजे काय काय आहे, काय आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कोणता पार्ट येतो, ते आपल्याला बघायचंय. इन्क्लुडेड म्हणजे काय इन्क्लूड करून घेतलंय, काय सहभागी आहे, ते बघायचं आपल्याला. गव्हर्नमेंट हॅज टू मेक लॉज रिलेटिंग टू सेव्हरल सब्जेक्ट्स. गव्हर्नमेंट काय करतं? काही लॉज बनवतं रिलेटेड टू सेव्हरल सब्जेक्ट, ठराविक सब्जेक्ट विषयी काही लॉज बनवतं. गव्हर्नमेंट हॅज टू मेक म्हणजे त्यांना लॉज बनवून ठेवावे लागतात. सच ॲज डिफेंडिंग द बाउंड्रीज, म्हणजे आपली बाउंड्री आपल्या देशाची. सगळ्यांना माहितीये बॉर्डरवरती कसे आपले जवान असतात ना, आपल्याला प्रोटेक्ट करतात, बॉर्डरवरती असतात सगळे. मग ही जी बॉर्डर आहे आपली, इकडे पाकिस्तान आहे, इकडे चीन आहे, हे मग आपल्याला ह्या सगळ्या बॉर्डरचं पण प्रोटेक्शन करायचं ना गव्हर्नमेंटला. तर मग त्याच्याविषयी त्यांना लॉज बनवून ठेवावे लागतात. प्रोटेक्टिंग द पीपल फ्रॉम एक्सटर्नल ॲग्रेशन, म्हणजे
लोकांना पण प्रोटेक्ट करायचंय गव्हर्नमेंटला. बाहेरून काही असं एक्सटर्नल ॲग्रेशन म्हणजे काय, कुणी आक्रमण केलं आपल्यावरती बाहेरून, बाहेरच्या देशांनी कोणी आक्रमण केलं तर लोकांचं पण प्रोटेक्शन झालं पाहिजे. एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेरून केलेलं आक्रमण, आक्रमकता. एक्सटर्नल ॲग्रेशन, ॲग्रेशन म्हणजे काय, आक्रमण. तर बाहेरून काही केलेलं आहे कुणी, जसं की पाकिस्तान वगैरे, आपले त्यांच्याशी वॉर झालेले आहेत ना पाकिस्तानशी, पाकिस्तान आणि इंडियाचे. तसे मग आपल्या लोकांना पण प्रोटेक्ट करायचंय, पीपलला, गव्हर्नमेंटला प्रोटेक्ट करायचंय, त्यासाठी पण लॉ बनवून ठेवावं लागतात. इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी. इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी म्हणजे काय, पॉवर्टी म्हणजे गरिबी, दारिद्र्य. दारिद्र्य म्हणजे गरिबी. गरिबीचं इरॅडिकेशन म्हणजे निर्मूलन, म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला, दारिद्र्य निर्मूलन. म्हणजे गरिबी घालवण्यासाठी, गरिबी कमी करण्यासाठी, देशातली गरिबी कमी करण्यासाठी पण गव्हर्नमेंटला विचार करावा लागतो. त्यासाठी पण काही लॉज बनवून ठेवावे लागतात. ही हॅज टू मेक सम लॉज रिगार्डिंग इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी. क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट म्हणजे सगळ्यांना जॉब पाहिजेत ना. एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, नोकरी. सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना जॉब मिळायला पाहिजे, आपला काहीतरी व्यवसाय पाहिजे, जॉब पाहिजे. लोकांकडे पैसे पण आले पाहिजेत ना. आता रोज डे टू डे लाईफ मध्ये लोकांना पैसा पण पाहिजे, त्याच्यासाठी मग एम्प्लॉयमेंट क्रिएट झाली पाहिजे. तर त्यासाठी पण गव्हर्नमेंटला काही लॉज बनवावे लागतात. एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिसेस. एज्युकेशन म्हणजे शिक्षण, आपण जे शिकतोय स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये, ते झालं एज्युकेशन. अँड हेल्थ सर्व्हिसेस, हेल्थ म्हणजे आरोग्यविषयी ज्या सेवा आहेत, शिक्षण सेवा आणि आरोग्यविषयीच्या सेवा. म्हणजे आरोग्याच्या म्हणजे दवाखाने वगैरे आपण बघतो, आपल्या हेल्थशी रिलेटेड काय सेवा असतील त्याच्याशी रिलेटेड पण गव्हर्नमेंटला लॉज बनवावे लागतात. गव्हर्नमेंट हॅज टू मेक लॉज रिलेटिंग सेव्हरल सब्जेक्ट्स. तर हे सब्जेक्ट त्यांनी सांगितलेले. एनकरेजमेंट टू कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. कॉमर्स आणि इंडस्ट्रीजला एनकरेज करायचं. इंडस्ट्रीज ह्या आसपासच्या इंडस्ट्रीज असतात, मोठे मोठे कारखाने, फॅक्टरीज असतात, त्यांना पण एनकरेज केलं पाहिजे. त्यांचं पण हे झालं पाहिजे ना. इंडस्ट्रीज चालवण्यासाठी पण सर्टन गोष्टी लागतात. तर त्याची जी एनकरेजमेंट असते ते गव्हर्नमेंटला करायला लागते. कॉमर्स म्हणजे काय, वाणिज्य. कॉमर्स अँड म्हणजे बँक्स वगैरे असतील, काही इंडस्ट्रीज असतील, तर त्याच्याशी रिलेटेड पण गव्हर्नमेंटला लॉज बनवून ठेवायला लागतात. प्रोटेक्शन ऑफ द वीकर सेक्शन. काही आता समजा आपल्या कंट्रीमध्ये काही वीकर म्हणजे काही अशक्त गोष्टी आहेत, वीक आहेत, काही भाग वीक असतात, मग त्यांना प्रोटेक्ट करायचंय, तर त्याच्यासाठी पण त्यांना लॉज बनवून ठेवावे लागतात. मेकिंग पॉलिसीज फॉर द प्रोग्रेस ऑफ वुमन. वुमन म्हणजे लेडीजच्या ज्या त्यांचं प्रोग्रेस व्हावं. त्यांनी, पहिलेच्या लेडीज बघा तुम्ही, अजिबात एज्युकेशन घेत नव्हत्या, त्यांना शाळेत जायला नाही मिळायचं, शिकायला नाही मिळायचं. तसंच मग हळूहळू कसं झालं, गव्हर्नमेंटनी, बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये लॉज बनवून ठेवले, म्हणून काय झालं, आता आपण शिकू शकतो, लेडीज पण पुढे जाऊ शकतात, शिकू शकतात, उच्च शिक्षण घेऊ शकतात, है ना. सगळ्या गर्ल्स पण आता शिकतात. पहिलेच्या गर्ल्सला असं शिकायला अलाउड नव्हतं, स्कूलला जायला अलाउड नव्हतं. मग किंवा नोकरी करायची आहे बाहेर, जॉब करायचा असेल तर त्यांना ते अलाउड नसायचं. मग तशा पण पॉलिसीज गव्हर्नमेंट बनवून ठेवते, ज्याने की वुमनचा पण प्रोग्रेस झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे लेडीजची. चिल्ड्रन अँड द ट्रायबल पीपल. छोटी मुलं, छोट्या मुलांसाठी पण काहीतरी रूल्स पाहिजेत ना, छोट्या मुलांची प्रोग्रेस व्हावी. ट्रायबल पीपल म्हणजे काय, आदिवासी भागात राहणारे. ट्रायबल म्हणजे जंगलमध्ये जे राहतात ना आदिवासी लोक, त्याला बोलतात ट्रायबल पीपल. त्यांच्यासाठी पण त्यांना काही लॉज बनवून ठेवावे लागतात. तर असे सगळे सब्जेक्ट आहेत गव्हर्नमेंटचे. गव्हर्नमेंट हॅज टू ब्रिंग अबाउट डिझायरेबल चेंजेस इन द सोसायटी बाय इम्प्लिमेंटिंग लॉज. गव्हर्नमेंटला काय करायला लागतं, डिझायरेबल चेंजेस आणावे लागतात, सोसायटीमध्ये काही चेंजेस आणावे लागतात. डिझायरेबल म्हणजे सर्टन चेंजेस घेऊन यावे लागतात सोसायटीमध्ये, आपल्या समाजामध्ये, हे लॉज इम्प्लिमेंट करण्यासाठी. हे लॉज जे आहेत ते फिक्स करण्यासाठी काहीतरी चेंजेस आणावे लागतात गव्हर्नमेंटला. ते काय बघूया. इन शॉर्ट, गव्हर्नमेंट इन मॉडर्न टाइम्स हॅव टू टेक डिसिजन रिलेटेड टू डिफरंट इश्यूज, राईट फ्रॉम
स्पेस रिसर्च टू पब्लिक क्लीनलीनेस. गव्हर्नमेंटला आता मॉडर्न टाइम मध्ये आधुनिक आपलं हे आधुनिक जग चालू आहे, मॉडर्न टाइम चालू आहे ना, तर ह्या मॉडर्न लाईफ मध्ये गव्हर्नमेंटला पण काय करायला लागतं की काही डिसिजन्स घ्यावे लागतात. काही कसे डिसिजन्स घ्यायला लागतात की स्पेस रिसर्च म्हणजे डिफरंट इश्यूज वरती त्यांना डिसिजन्स घ्यावे लागतात. जसे की स्पेस रिसर्च आहेत, अंतराळामध्ये रिसर्च करायचं आहे. हे केवढं मोठं काम आहे ना, अंतराळामधलं रिसर्च वगैरे, स्पेसशिप बनवणं किंवा हे मध्ये बघितलं आपण मंगळावरती गेले ह्युमन्स है ना, तर चंद्रावरती जाऊन आले, मून पर्यंत जाऊन आले, मंगळवरती गेले. तर त्याच्यासाठी पण स्पेस रिसर्च मध्ये पण गव्हर्नमेंटला बरेच इश्यू असतात, त्याच्यावरती डिसिजन घ्यायला लागतात. किंवा मग पब्लिक क्लिनलीनेस पर्यंत त्यांना सगळं बघायला लागतं, म्हणजे आपल्या देशातली स्वच्छता, आरोग्य, हेल्थ, क्लिनलीनेस वगैरे ह्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटला काम करायला लागतं. दिस इज गव्हर्नन्स ऑर ऍडमिनिस्ट्रेशन. त्यालाच काय म्हणतात? गव्हर्नन्स ऑर ऍडमिनिस्ट्रेशन. हे जे ऍडमिनिस्ट्रेशन होतं, व्हॉट इज ऍडमिनिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये हे सगळं येतं. गव्हर्नमेंटला काय काय काम करायचंय, कुठे कुठे लॉज बनवून ठेवायचे, हे सगळं ह्याच्यामध्ये येतं. गव्हर्नन्स किंवा ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतात त्याला. हॅव्हिंग अंडरस्टूड द मिनिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नन्स, वी शाल नाव सी हाऊ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज मेड. म्हणजे हे सगळे आता आपण पाहिलं की ऍडमिनिस्ट्रेशन अँड कॉन्स्टिट्यूशन काय, मिनिंग काय त्याचं. आता आपल्याला काय बघायचंय, इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं बनलं, आपल्या इंडियाचं हॅलो मॅम. कॉन्स्टिट्यूशन. हा हॅलो मॅम, मॅम बोल. प्रियंका मॅम बोलते. मॅम तुम्ही हा मध्ये मध्ये चॅट बॉक्स सुद्धा बघत जा. मुलांचे खूप डाऊट्स आहेत, ते क्वेश्चन्स विचारतायत, मग त्यांना आन्सर करा. ओके ओके मॅम. हा, कंटिन्यू करा. हा येस, डॉक्टर विद्या माने. एक्सटर्नल ॲग्रेशन मीन्स अटॅक फ्रॉम स्टेट्स. ठीक आहे मॅम. मॅम हॅव टोल्ड द मिनिंग ऑफ एक्सटर्नल ॲग्रेशन. येस. इरॅडिकेशन मीन्स कम्प्लीट डिस्ट्रक्शन ऑफ समथिंग. हा मी तुम्हाला सांगितलं ना, इरॅडिकेशन म्हणजे काय, निर्मूलन. इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी मी सांगितलं तुम्हाला. इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी तिथं पॉवर्टीशी रिलेटेड आहे इरॅडिकेशन हा वर्ड, म्हणून त्याला काय म्हणायचंय, दारिद्र्य निर्मूलन. ठीक आहे, दारिद्र्य निर्मूलन म्हणायचं त्याला, इरॅडिकेशन. इथे इरॅडिकेशनचा मिनिंग डिफरंट आहे, इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी. म्हणजे ते बरोबर आहे तुमचं, कम्प्लीट डिस्ट्रक्शन ऑफ समथिंग मीन्स कम्प्लीट डिस्ट्रक्शन ऑफ पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे गरिबी, गरिबीचं डिस्ट्रक्शन करण्यासाठी पण काही सरकारला जे लॉज बनवून ठेवायचे त्याला बोलायचं इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी. डिस्टंट, वेअर इज दॅट वर्ड, वेट. ठीक आहे, समजले का सगळ्यांना? समजतंय? काही डाऊट्स असतील तर मला आता विचारा, मी सांगते तुम्हाला. थोड्या वेळात सांगते मी तुम्हाला. ओके. We shall now see how the Indian constitution was made.
म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं बनलंय ते आता आपल्याला पाहायचंय. बॅकग्राऊंड टू द मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन बनलं जे त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय होतं, कसं बनलं ते, त्याच्या आधीचं काय बॅकग्राऊंड आहे. कॉन्स्टिट्यूशन बनलं हे माहिती आपल्याला, डॉक्टर बाबासाहेबांनी बनवलं वगैरे ते सगळं माहिती आपल्याला. पण कॉन्स्टिट्यूशन बनण्याच्या आधीची प्रोसेस काय होती, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय आहे ते आता आपल्याला बघायचंय. द प्रोसेस ऑफ द मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टार्टेड इन 1946. हे प्रोसेस कधी चालू झाली, इंडियन कॉन्स्टिट्यूशन बनायची प्रोसेस कधी चालू झाली, 1946 मध्ये. The leaders of the freedom movement insisted that independent India will be governed not by the laws made by British but by laws made by Indian themselves. म्हणजे आपले जे फ्रीडम फायटर होते, जे लीडर्स होते आपल्या इंडियाच्या फ्रीडम फायटिंग मध्ये, त्यांनी त्या मुवमेंट मध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं ते सगळे लीडर्स होते. त्यांना काय वाटत होतं की इंडिपेंडंट इंडिया, आपल्या स्वतंत्र भारताचं कॉन्स्टिट्यूशन कसं असलं पाहिजे, आपण बनवलेलं असलं पाहिजे, इंडियाने बनवलेलं असलं पाहिजे, ना की ब्रिटिशांनी बनवलेलं असलं पाहिजे. म्हणजे ब्रिटिशांनी त्यांचे काही रूल्स बनवून ठेवले होते ना, तर ते नाही आता आपल्याला यूज करायचे. आता आपलं इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशन पाहिजे, स्वतंत्र आपलं एक कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे, असं आपल्या फ्रीडम फायटरला वाटत होतं. ठीक आहे, आपले जे लीडर्स होते त्यांचं असं मत होतं की आपलं एक सेपरेट कॉन्स्टिट्यूशन पाहिजे. मग काय झालं, अ कमिटी वॉज एस्टॅब्लिश टू प्रिपेअर अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिपेंडंट. एक कमिटी स्थापन केली. इस्टॅब्लिश म्हणजे काय, स्थापन करणे, बनवणे. एक कमिटी बनवली त्यांनी, एक समिती बनवली इंडिपेंडंट इंडियासाठी, म्हणजे आपल्या स्वतंत्र भारतासाठी एक कमिटी बनवली त्यांनी. इट केम टू बी नोन ॲज कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. त्या कमिटीला काय म्हणायचं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. त्या कमिटीला काय नाव दिलं त्यांनी, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, मतदार संघटना मराठीमध्ये. तर त्याला काय नाव दिलं, एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनवली की आता कॉन्स्टिट्यूशन बनवायचे, मग काही लोक पाहिजेत त्याच्यामध्ये, मग काही लोक घेऊन एक असेंब्ली बनवली त्यांनी, कमिटी बनवली. ठीक आहे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मीन्स काय ते ब्रीफ मध्ये बघूया आपण. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. इंडिया बिकेम इंडिपेंडंट ऑन August 15, 1947. Before that, the British ruled over India. They had divided India into provinces like Bombay, Bengal, and Madras for the convenience of administration. इंडिया कधी इंडिपेंडेंट झाला, 1947 मध्ये ना. तर 1947 15 ऑगस्टला, 15 ऑगस्टला इंडिया इंडिपेंडेंट झाला. बिफोर दॅट, त्याच्या आधी काय होतं, ब्रिटिशांना गव्हर्नमेंट व्यवस्थित चालावं म्हणून त्यांनी काही प्रोव्हिन्सेस बनवले होते. दे हॅड डिवायडेड इंडिया इंटू प्रोव्हिन्सेस लाईक बॉम्बे, बेंगॉल अँड मद्रास. बॉम्बे, बेंगॉल आणि मद्रास सारख्या काही असे प्रांत बनवले होते. प्रोव्हिन्सेस म्हणजे काय, प्रांत, असे एरियाज बनवले होते त्यांनी त्यांचं कन्व्हिनियन्ससाठी, म्हणजे त्यांना इझी जावं, त्यांना सगळं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे मी सांगितलं प्रशासन चालवण्यासाठी इझी जावं म्हणून त्यांनी असे प्रोव्हिन्सेस बनवले होते, असे भाग बनवले होते, बॉम्बे, बेंगॉल, मद्रास. द ऍडमिनिस्ट्रेशन इन दीज प्रोव्हिन्सेस वॉज कॅरीड आउट बाय पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह. आणि मग त्या ऍडमिनिस्ट्रेशनचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असायचा, एक प्रतिनिधी असायचा. मराठीमध्ये काय म्हणतात, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी. म्हणजे तुमच्या क्लासमध्ये कसा एक मॉनिटर असतो, तसा एक रिप्रेझेंटेटिव्ह असायचा त्या प्रांताचा, त्या प्रोव्हिन्सेसचा एक एक रिप्रेझेंटेटिव्ह असायचा. सिमिलरली द लोकल प्रिन्सेस वेअर कॅरिंग आउट द ऍडमिनिस्ट्रेशन इन सम एरियाज. त्याचप्रमाणे लोकल प्रिन्सेस जे होते ते काय करायचं, ते छोट्या छोट्या एरियाज मधलं ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळायचे. लोकल प्रिन्सेस म्हणजे काय, त्या त्या भागातले, लोकल भागातले प्रिन्सेस म्हणायचे त्यांना. ते आपण जसं मुख्य म्हणतो ना, एक मुख्य अधिकारी म्हणतो आपण. आता मी जसं सांगितलं शॉर्ट मध्ये, मॉनिटर असतो एक, तसं त्याला काय बोललं जायचं, प्रिन्सेस. किंवा आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत, मुख्यमंत्रींना काय म्हणतो आपण, चीफ मिनिस्टर, चीफ बोलतो ना त्यांना, तसं त्यांना त्यावेळेस काय बोललं जायचं, प्रिन्सेस बोललं जायचं. Such areas were known as princely states and their chiefs were known as princes. तर त्या एरियाजला काय बोललं जायचं, प्रिन्सली स्टेट, आणि त्या चीफ्सला काय म्हणायचं,
प्रिन्सेस बोललं जायचं. द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द प्रोव्हिन्सेस अँड द प्रिन्सली स्टेट वेअर इन्क्लुडेड इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. मग त्या सगळे प्रिन्सेस जे होते त्या त्या एरियाचे मुख्य होते, मेन लोक होते, त्यांना आणि त्या सगळ्यांना इन्क्लूड केलं त्या कमिटीमध्ये. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती ना, त्या कमिटीमध्ये त्यांना पण सगळ्यांना घेतलं. देअर वेअर अ टोटल ऑफ 299 मेंबर्स इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. किती मेंबर्स होते त्या कमिटीमध्ये? 299. डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज द प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सोनाली मॅडम. हा मॅम बोला. हा हा टाइम अप झालाय. मॅडम तुम्ही इथे कंप्लीट करा, कारण 9 वाजून गेलेत. 9 वाजून 1 मिनिट झालाय. क्लासचा वेळ आपला संपलेला आहे. उरलेला ठीक आहे लेसन नेक्स्ट लेक्चर मध्ये कंप्लीट करा. ओके. हा ठीक आहे, चालेल. हा, आणि मग होमवर्क देताना मुलांना जेवढं शिकवलं त्याच्यावरच होमवर्क द्या. ओके. हो ठीक आहे मॅम. ओके, चलो बाय एव्हरीवन. प्लीज लीव द मीटिंग. बाय एव्हरीवन. बाय एव्हरीवन. Bye. Hello, am I audible? Yes, who's there?